गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम तत्सत्। सगळ्यांना नमस्कार करते. सद्गुरूंना नमस्कार तर आहेतच. विषयाला सुरुवात करूया. सुरुवात म्हणण्यापेक्षा कंटिन्यू करूया. आपला चाललेला आहे तो मनोमय कोश. आणखीन हा मनोमय कोशच म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः हा जो विचार आहे श्रुतीतला, तर त्याबद्दल आचार्यांनी इथे अनेक श्लोकात आपल्याला सांगितलंय की कशा पद्धतीने मन बांधतं, कशा पद्धतीने ते सोडवतं. संतांनी देखील तेच सांगितलेलं आहे. सगळ्यांनी आपण पाहिलं त्याच्याबद्दल पण. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या वगैरे हे जे सगळं आहे, तर हे संतांनी देखील सांगितलेलं आहे. मनाचं स्वरूप संतांनी सुंदर सांगितलेलं आहे की वाया मन हे नाव, एरवी हे कल्पनाचे सावयव, जयाचे निसंगे जीवदशा वस्तू. आणि ती कशी जीवदशा वस्तूला येते म्हणजे परब्रह्माला येते, तर ते आपल्याला आचार्य वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतायत. आणि मनच कशा पद्धतीने रजोगुण तमोगुण जेव्हा येतो तर त्यावेळी हवं नको जास्त सुरू होतं, संकल्प सुरू होतात आणि मग संकल्पाने बांधला जातो माणूस. ज्या वेळेस ते सुटतात आणि मला फक्त परब्रह्म म्हणजे मला प्रत्यक्ष देव, मुख्य देव ज्याला म्हणतात म्हणजे परब्रह्म, आत्मतत्व सगळं एकच आहे, तर ते हवाय, त्याच्याशिवाय मला दुसरं काही नकोय, आनंद रूपच व्हायचंय मला, हा जेव्हा निश्चय होतो तेव्हा तेच मन आपल्याला सहाय्यकारी बनतं. पण तो निश्चय होण्यासाठी आधी मनावरती तर तऱ्हेने आपल्याला संस्कार करून घ्यायला लागतात. आपण बघितलं की मनावरती संस्कार केल्यानंतर मन विषय बुद्धीपर्यंत घेऊनच जात नाही, परस्पर त्यांची वासलात काय जी लावायची ती लावून टाकतं. बुद्धीला निर्णय घ्यायचं कष्ट होत नाही. तिथे अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति म्हणून जे माऊलीने म्हटलंय, तर ते आपल्याला कळतं की मन आणि बुद्धी जेव्हा अशी हातात हात घालून जायला लागतात, जेव्हा मनावरती इतके संस्कार होतात, तर त्यावेळे योगाचं हे सार आहे. मन आणखीन बुद्धी यांचं ऐक्य होणं, ह्याला योग म्हणायचंय. कारण त्याच्यानंतर कठीण राहत नाही काही, मग केवळ अखंड अनुसंधान राहून जातं. आणि ह्या अखंड अनुसंधानाचा परिणाम म्हणून ज्याचं आपण ध्यान करतो तेच आपण होतो. म्हणून मनाचा रोल जो आहे, आणखीन मनावरती संस्कार करण्याचं आपलं जे काम आहे ते खूप महत्वाचं आहे. आपलं 174 पर्यंत झालं होतं. म्हणून मग पुढे आचार्य सांगतात 175 मध्ये की देहादि सर्व विषय परिकल्प्य रागम बध्नाति तेन पुरुषम पशुवत गुणेन वैरस्य मत्र विषयवत
विषवत सुविधाय पश्चादेनम विमोचयति तन्मन एव बंधात. म्हणजे काय आहे की देहादी सर्व विषय परिकल्प्य मन काय करतं की देहादी सर्व विषय, देहादी म्हणजे देह ज्याच्यात मुख्य आहे असे सगळे विषय, जगातले सगळे विषय, त्याच्यात जगातच देह पण येतो हे लक्षात घ्यायचं. देह काही वेगळा नाहीये. आपण नेहमी मला सेंटरला ठेवून सगळं बघत असतो. पशु देखील, आता जर का गाय असली तर तिच्या जी तिच्यासाठी सृष्टी आहे तिचा मध्य ती आहे. वाघोबा असला त्याच्या सृष्टीचा तो मध्य आहे, माझ्या सृष्टीचा मी मध्य आहे. मी स्वतःच्या सापेक्ष सगळी सृष्टी बघत असते आणि मग माझ्या मोजमापाप्रमाणे, मानदंडाप्रमाणे मी इतरांच्याकडे बघत असते. इतरांनी काय करायचं ते ठरवत असते. जे आपण पाहिलं होतं गेल्या वेळी की इतरांनी काय करावं इथे आपण लक्ष द्यायचं नाही. साधक जो आहे त्यांनी फक्त स्वतःपुरतं पाहायचं. पराकोटीचा स्वार्थ आहे तो करायचा असतो, स्वतःपुरतंच बघायचं असतं. म्हणजे मी काय करते, माझ्यात काय सुधारणा हवे, माझं मन काय म्हणताय हा विचार करायचा असतो. स्वतःपुरता विचार म्हणजे याचा अर्थ लौकिक अर्थाने स्वार्थ नाही, तर हा स्व अर्थ स्वतःच कल्याण करून घेणं हे बघायचं असतं. आपण हे देहादी सर्व विषय परिकल्प्य, हे सगळे जे जगातले विषय तर त्यांच्याबद्दल रागम म्हणजे प्रेम, आसक्ती, ते मन जे आहे ते ह्या सगळ्या विषयांच्या बद्दल अत्यंतिक प्रेम असतं. पण हे जे प्रेम आहे, हा जो विचार आहे देहाच्या बद्दलच, तर तो एखाद्या पशुला दोरीने बांधावं ना तसा बांधून ठेवतो आपल्याला. पशुवत गुणेन बध्नाती. गुण म्हणजे दोरी. गुणाचे बरेच अर्थ आहेत, त्यातला इथे जो आहे तर तो दोरी. पशुच्या बाबतीत आपण ज्याला दाव म्हणतो, दोरखंड म्हणतो, पशुला आपण बांधतो. गाई गुरं आपण बांधतो. त्यांना बांधल्यानंतर त्या इकडे तिकडे जाऊ शकत नाही, तिथेच अडकतात. इथे आपण काय करतो की या देहादी सर्व विषय जे 5 पंचमहाभूतांचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, ह्या 5चा जो आपापसातला खेळ चालतो ना त्याला प्रपंच असं म्हणतात. 5 आपापसात चाललेला हा गोंधळ आहे प्रपंच म्हणजे. आणि हा जो प्रपंच आहे म्हणजे 5चा गोंधळ जो चालतो तर तो आपल्याला बांधतो. कसा? पशुला जसं दोऱ्याने बांधावं की मग तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही. अगदी जर का आपल्याला माहितीये की दोरीने बांधलेले पशु, मोठा अचानक पूर येतो, आग लागते, अशा ह्याच्यात पशु मेलेले आहेत कित्येक वेळा. कित्येक वेळा हे झालेले. का? एका जागी बांधलेले होते, त्यांना पळून जाता आलं नाही. आपली ती अवस्था असते. आपल्याला ही जी आसक्ती असते विषयांच्या बद्दलची, मग ते विषय कसे असतील, चल असतील, अचल असतील, म्हणजे चेतन असतील, अचेतन असतील, कसेही असतील, सगळे विषयच आहेत. स्वदेह हा देखील विषयच आहे. विषयाचा अर्थच आहे जो बांधून टाकतो त्याला विषय असं म्हणतात. विषयाची व्याख्या आहे की बांधून टाकतो तो विषय. आणखीन हे पंचविषय जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बांधतात. आपल्याला 5 ज्ञानेंद्रियांच्या उदाहरणं माहिती आहेत की कुठल्या प्राण्याला कुठल्या विषयांनी बांधलं जातं. आपल्याला ते माहितीये की हरिण हे नादलुब्ध होतं, आणखीन सुंदर संगीत जर का लागलं तर ते स्तब्ध होऊन ऐकत राहतं आणि त्याला पकडणं सोपं जातं. मासा गळाला म्हणजे रस विषयाला अडकतो. म्हणजे जे सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे
आचार्यांनी म्हटलेलं आहे की प्राणी एकेका विषयाच्याच मोहात असतात, माणूस पाचही विषयांच्या मोहात असतो. परिकल्प्य रागम बध्नाती जे म्हटलेलं आहे ते एकेका विषयांच्या नादी लागल्यामुळे एकेका त्या प्राण्याचा नाश होतोय. आणि माणूस पाचही विषयांमध्ये बुडलेला आहे, पाचही विषयांनी आसक्त झालेला आहे. आणि इतकंच काय, हे शारीरिक झाले, पण मानसिक भोग जे असतात तिथे पण माणूस भयंकर अडकतो. सत्तेच्या मागे लागतो, संपत्तीच्या मागे लागतो, यश, कीर्ती, माझ्या घराण्याची प्रतिष्ठा वगैरे वगैरे हे जे सगळं चालतं, की त्या प्रतिष्ठेपायी मनाविरुद्ध वागणाऱ्या मुलांचे देखील हत्या केली जाते, इथपर्यंत जातं. हे बांधणंच आहे. हे सगळं, ह्या 10 ज्या गोष्टी आहेत, मानसिक आणखीन शारीरिक म्हणजे जगातल्या, सगळ्या जगातल्याच आहेत. पण ह्या सगळ्यांच्या बद्दल जेव्हा आसक्ती असतं, अभिमान असतो, अहंकार म्हणूया, तर त्यावेळी माणूस बांधला जातो. पशु जसा दोरखंडाने बांधला जातो, तसा माणूस या विषयांनी बांधला जातो. मग उपाय काय आहे? दोरखंड सोडायचे. मग माणसाला काय उपाय आहे? हे जे देहादी विषय राग म्हणजे आसक्ती आहे ती टाकायची. प्रेम जात नाही. प्रेम हा ज्ञानाचाच दुसरा भाग आहे. भक्ती आणि ज्ञान हे एकरूपच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणूया आपण. पण कोणी आता भक्ती मार्गाच्या बद्दल इतके आग्रही असतात की आम्हाला तुमचं ज्ञान अजिबात नकोय म्हणून म्हणतात. कोणी ज्ञानाच्याच मागे इतके जातात की सगुणाच्या बद्दलचा त्यांच्या मनात एक प्रकारे तिरस्कार सुद्धा उत्पन्न होतो. एक छान कथा मला आठवली की एक नगर होत, तर त्या नगराच्या तिथे एक वेशीच्या जवळ एक मोठासा धातूचा गोल होता. एक बाहेरनं माणूस आला, वेशीतनं आत आला, बघतो तो, अरे चांदीचा काय सुंदर गोल आहे म्हणतोय. एक दुसरा माणूस आतल्या बाजूने बाहेर जायच्या विचारात होता, परकाच होता तो पण. तो म्हणाला की काहीतरी काय बोलतोय, हा सोन्याचा आहे, तू चांदीचा काय म्हणतोस. दोघं भांडत हमरा तुमरीवरती येतात. मग तिथला जो माणूस असतो स्थानिक, तो म्हणतो जरा तुम्ही तुमच्या जागा बदलतात ते जागा. आणि जेव्हा दुसऱ्या बाजूने बघायला लागतात तेव्हा आतनं येणारा माणूस म्हणतो अरे खरंच चांदीच आहे, बाहेरनं येणारा म्हणतो अरे खरंच सोन्याचं आहे. म्हणजे खरं काय होतं? दोन्ही एकरूपच होते. दोन्हीचा फरक काहीही नव्हता. पण आपण आपलंच धरून बसतो. भक्ती का ज्ञान, दोन्ही सेमच आहेत. भक्ती काय आणि ज्ञान काय. म्हणून तर आचार्यांनी जे ज्ञानाचं प्रत्यक्ष मूर्ती होते असं म्हणूया आपण, ते भक्तीची पण तेवढीच उत्कटता होती त्यांच्या ठिकाणी, मूर्ती होते. त्यांची स्तोत्र वाङ्मय पाहिलं तर त्याच्यातनं भक्ती जी आपल्याला दिसते ना, उत्कट भक्ती दिसते. दोन्ही एकच आहेत हे लक्षात घ्यायचं. तसंच इथे पण आहे. आपण कुठच्या विषयाने तिथे पोचलो मला काही आठवत नाही. ज्ञान आणि भक्ती ते दोन्ही एकच आहेत, फक्त ते आपण लक्षात घ्यायला लागतं. आणखीन भक्ती प्रेम हे जे आहे ते म्हणजे आसक्ती नाही. आसक्त म्हणजे त्या तिथे पूर्ण अडकलेलं, ईश्वराच्या ठिकाणी अडकून राहणं याला संवादी म्हणतात, आसक्ती. पण जगाच्या ठिकाणी अडकून राहणं ही विसंवादी आहे. जी ध्येयाकडे घेऊन जाते ती संवादी असते, आणि जी ध्येयापासून दूर नेते ती विसंवादी असते. दोन्ही आसक्तीच आहेत, दोन्ही बांधूनच टाकणारे आहेत. पण कोणाला आपण बांधले जातोय? जो आपल्याला सोडवतोय त्याला बांधले जातोय का जो बांधतोय त्याला बांधले जातोय? गुरांना एक माणूस दाव्याने घेऊन चालला होता. आता दाव्याला धरून घेऊन चाललाय मान्य आहे, पण तो त्याला गोठ्यात बांधायला त्याची इच्छा नसताना घेऊन जातोय
का त्याला चरायला मोकळं सोडायला घेऊन जातोय? आपलं जे असतं ते असं असतं की ह्या सगळ्या विषयांच्या बद्दल आपल्याला इतकं प्रेम असतं, इतकी आसक्ती असते की त्याच्यामुळे दुसरं आपल्याला सुचत नाही. ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असतं ना, तर तेच आपण सारखा विचार करत राहतो. प्रेम असतं म्हणा किंवा हे माझंच आहे, हे माझं कामच आहे, मला हे केलंच पाहिजे. अरे करा, नाही कोणी म्हणत नाहीये, कर्तव्य ते करायलाच हवं. पण कर्तव्य आहे म्हणून तिथल्या तिथे सोडून द्यायला शिकलं पाहिजे. त्यांनी आपण अडकता उपयोगी नाही. परदेशात जायचंय, ठीक आहे, ऍप्लिकेशन केलाय ना, परत परत तो विचार कशाला, मिळेल की नाही, मी सगळे पेपर बरोबर दिलायत की नाही, परत परत विचार हव्यात कशाला? हातातनं बाण सुटलाय ना, दिलेलं आहे ना, सबमिट केलाय ना. सबमिट करण्यापूर्वी काय करायचा तो विचार करून घ्या. सबमिट केल्यानंतर परत तेच तेच कशासाठी? मुलीच्या लग्नाच्या याद्या केल्या, आता याद्या केल्या, आपल्याला खात्री आहे की आपण सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. मग पुन्हा त्याच्याबद्दल विचार कशाला? अरे ह्याला बोलवलं का, पुन्हा सगळी यादी पहा, त्याला बोलवलं का, पुन्हा बघा. सगळं केलेलं असतं. पण तो विषय आपल्याला तिथल्या तिथे जर का सोडून देता आला तर आपण बांधले जाणार नाही. पण जेव्हा त्याच्यातच आपण अडकतो तेव्हा मग देवाच्या बद्दलचा विचार करायला आपल्याला फुरसत मिळत नाही. आणि हे प्रत्येक बाबतीत होतं. ऑफिसाच्या बाबतीत, ऑफिसातलं काम असलं, तेच जर का डोक्यात घोळत बसलं तर नामस्मरण कधी शक्य होईल? ते काम तिथल्या तिथे निकालात लावावं. परत परत त्याच्याबद्दल जर का विचार करत बसलो तर चालत नाही. आवश्यक तेवढा विचार करायला लागतो. पण एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा पुन्हा विचार करायचा नाही. पुन्हा विचार केला तर ती दोरी होते, आणखीन आपल्या गळ्यात बांधलं जातं त्यांनी, पशुवत. पण देहादी सर्व विषय परिकल्प्य रागम बध्नात, जे आपण कल्पना करत असतो तर त्या कल्पना निर्माण होतात सगळ्या, आणि त्या आपल्याला पशुला जसं बांधावं तशा आपल्याला बांधत असतात. मग ह्याला उपाय काय आहे? उपाय जो आहे हा स्वभाव आपला झालेला आहे. तर त्याच्याबद्दल वैरस्य मात्र विषवत सुविधाय पश्चात एनम विमोचयती तन्मन एव बंधात. नंतर काय होतं की शुद्ध पुण्य उदयाला आल्यावर आपण रंगलेले असतो, जगात रंगलेले असतो, तिथल्या विषयात रमलेले असतो. मग इकडे याची बुद्धी का होते आपल्याला? ते सगळं हळूहळू आपण बाजूला का सारतो? ह्याला कारण शुद्ध पुण्य उदयाला येतं. शुद्ध पुण्य म्हणजे जे आपण निष्काम कर्म करू, ईश्वरार्पण बुद्धीने करू. दोन वेगळे आहेत. निष्काम आणखीन ईश्वरार्पण बुद्धी, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निष्काम होतं पण ईश्वरार्पण होईल असं नाही. म्हणजे मला त्यातनं काही नको, पण मीच केलेलं आहे ना ते, हे निष्काम झालं आहे. पण मी नाही केलं, करता करवेता ईश्वर आहे. ईश्वरार्पण, ईश्वर स्मरणात करावं काम. ईश्वरार्पण आपोआप होतं. नामस्मरणात जेव्हा आपण काम करतो तर तेव्हा ते आपोआप ईश्वरार्पण होतं. आणखीन मी केलं, मला अमुक पाहिजे, त्याच्यातनं तमुक पाहिजे, ह्यासाठीच मी काम करणार आहे, मुळात परमार्थ कशासाठी करायचा वगैरे वगैरे सगळे जे आपले विचार असतात, त्याच्यातनं मला काय मिळणार आहे? देवासाठी देवाची भक्ती करायची, देवाकडनं काहीतरी मागायला करायची नाही. याला निष्काम उपासना म्हणतात. आणि निष्काम कर्म, निष्काम उपासना, मुख्य कर्म हे जेव्हा पुरेसं होतं, हे माझं काम आहे म्हणून मी करते, देवानी दिलेलं आहे माझ्या वाटणीला हे काम म्हणून मी करते, त्याच्यातनं मिळायची काहीही अपेक्षा नाही. जे मिळणार आहे ते त्याच्या नियोजनाप्रमाणे मिळणार. माझं जे प्रारब्ध आहे तर ते मला जोपर्यंत मी प्रयत्न करते तोपर्यंत जे द्यायचं ते देणारच आहे. त्याच्याहून जास्त ते देणार नाहीये, आणखी कमीही देणार नाहीये. हा, जर का प्रयत्न पुरेसे केले नाहीत तर कमी फळ मिळेल. आणखीन जर का प्रयत्न खूप केले
मनापासून केले तर काही काही बाबतीत प्रारब्धावरती मात करून त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येतं. केवळ प्रारब्ध म्हणून बसायचं नाहीये. समर्थ म्हणतात तसं रेखा ती की पुसवली जाते, हे तो प्रत्यय असं येते. हातावरच्या रेषा असतात त्या बदलतात. आपला एकदा विषय झालेला आहे मला वाटतं. हे अगदी लक्षात घ्यायचं आणि प्रयत्न सोडायचे नाही. मग इथे जे प्रयत्न आहेत ते काय आहेत? आधी पुरेसं शुद्ध पुण्य जमवायला. अनेक जन्मांच्या नंतर अनेक जन्म संसिद्धी म्हटलेलं आहे किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून म्हटलेलं आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून म्हटलेलं आहे. हे सगळं जे संत सांगतात की आम्ही अनेक जन्मी असं निष्काम काम केलेलं आहे, कर्म केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पदरी सुकृत आलेलं आहे. हे सुकृत उत्तम काम केलेलं आहे आणि ते जे शुद्ध पुण्य त्याला म्हणतात. दुसरं अशुद्ध पुण्य असलं पाहिजे. अशुद्ध पुण्य म्हणजे जेव्हा काही सकाम मनोरथांच्या साठी आपण पुण्यकर्म करतो त्यावेळे त्याला अशुद्ध पुण्य असं नाव आहे. जिथे माऊली म्हणतात की पुण्यात्मक पाप येते त्यांनी स्वर्गाला जातो पण परत मागे येतं म्हणून ते पापच आहे. संसारात अडकवतं ते. आणि पापात्मक पाप तर जाऊन द्या, त्याचा विचारच नको. पण पुण्यात्मक पाप देखील आपल्याला स्वर्गापर्यंतच नेतं, त्याच्या पुढे आपल्याला जाऊन देत नाही. मग त्याच्या पुढे परमेश्वराच्याकडे जायला उपाय काय आहे? तर उपाय हाच आहे. उपाय एक भगवत भक्ती. ह्या सगळ्यात न सुटण्यासाठी शुद्ध पुण्य हे आवश्यक आहे. म्हणून कर्माचं महत्व आहे. म्हणून निष्काम कर्म करावं, ईश्वरार्पण करावं, नामस्मरणात करावं असं सगळं सांगत असतात आपल्याला. असं जेव्हा पुण्य उत्पन्न होतं, पुरेसं जेव्हा जमा होतं, तेव्हा ते काय करतं तर वैराग्य निर्माण करतं. एक म्हणजे आपल्याला ईश्वराकडे जाण्याची म्हणूया, भक्ती करण्याची म्हणूया, परमार्थाच्या बद्दल आवड उत्पन्न करतं. तिकडे काहीतरी करा, बघावं काय आहे हे जिज्ञासा उत्पन्न करतं. आणखीन ती उत्पन्न केल्यामुळे इतर विषयांच्या वरचं आपलं लक्ष उडतं. वैराग्य आपोआप येतं. वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्याला नको म्हटलं तरी देखील वैराग्य आपोआप येतं जेव्हा आपली ईश्वराच्या बद्दलची आसक्ती वाढायला लागते, जेव्हा आपली देहादी विषयांच्या बद्दलची आसक्ती कमी व्हायला लागते, तर त्यावेळी वैराग्य हे आपोआप येतं. आणि वैराग्य आल्यानंतर वैराग्यापरिते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य. वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हते, काहीतरी अशा पद्धतीचा ती ओवी आहे की वैराग्य असलं तर महाभाग्य आहे आणि विवेक आणि वैराग्य यांच्या साह्याने परमार्थ पूर्णत्वाला जातोच जातो. नाहीतर नुसतं वैराग्य आहे पण विवेक नाहीये, उपयोग नाहीये. इथे सगळं लागतं. साधन चतुष्टय संपन्नेमध्ये पहिला विवेक अत्यंत महत्वाचा आहे. पण विवेक आहे आणि वैराग्य नाही असं असलं तर उत्तर ओढ ज्याला म्हणतात ना तशी होते. मन धावताय विषयांकडे, आणखीन बुद्धी सांगते की नाही विषय सोड, पण मन ऐकत नाही. असं जेव्हा होतं तर तेव्हा माणूस दुःखी होतो, ओढाताण होते त्याची. एक सांगताय हे, दुसरं सांगताय ते, करायचं कसं, काय करायचं, दुःखी होतो माणूस. पण जेव्हा मन सहाय्यभूत होतं, जेव्हा पुण्य उदयाला येतं तर त्यावेळी मन देखील आपोआप परमार्थाकडे वळतं, वैराग्य निर्माण होतं आणि मग ह्या जीवाला बंधातनं सोडवतं. विमुच्यते म्हटलंय ना, विमोचयती तन मनैव बंधात. मनच अशा पद्धतीने मग त्या बंधापासून आपल्याला मोकळं करतं. म्हणजे बांधणार कोण आहे? मनच आहे. पुन्हा पुन्हा तोच विषय आपल्याला आचार्य सांगतायत. बांधणारं मन आहे, सोडवणारं मन आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आणि त्या मनाला मानत मानत शिकवावे, हळूहळू ह्या पद्धतीने जायचं.
मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, म्हणून त्या मनाला बजावायचं की तू केलेलं आहेस त्याप्रमाणे भोगतोयस, मग माझ्या वाटणीला का आलं म्हणून दुःख करायचं नाहीये, आणखीन माझ्यासारखी मीच म्हणून उड्या मारायच्या नाहीये. दोन्ही असतं इथे. आणि हे पक्क लक्षात ठेवायचं की मन जे आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जाव आहे, हे मनाला का समजावलंय, तर जेव्हा तो त्या बाजूला जायला लागतो, त्याच्यात गोडी जेव्हा त्याला निर्माण होते, तेव्हा ते मनच वैराग्य संपन्न होतं. विषयांच्या मधनं बंधातनं ते सुटतं, आणि विषयांच्या बंधातनं ते जेव्हा सुटतं त्यावेळी त्याला परमार्थाकडे नेणं, देवाकडे नेणं, त्याच्या बंधनात म्हणूया तात्पुरतं सत्वगुणाचं सुद्धा बंधनच असतं, तर त्या बंधनातनं शेवटी मोक्षाकडे जायचं असतं. सत्वगुणाचं बंधन झालं की मग साधना होते, पण ते बंधन आहे हेही लक्षात ठेवायला लागतं. म्हणजे कसं असतं की सत्वगुणाचं बंधन जे आहे ते ज्ञानाचा अभिमान निर्माण करतं. माझ्यासारखी सुखी मीच, अशा पद्धतीचा अहंकार निर्माण करतं, आणि हा अहंकार आपल्याला गुंतवतो. म्हणून ईशोपनिषदात म्हटलेलं आहे की जे अविद्येत गुंतलेले असतात जगातले सगळ्या, ते बंधनात पडतात, पण जे विद्यायामृतः ते जास्तच बंधनात पडतात. अंधतमम प्रविशन्ति, जास्त अंधारात पडतात. ह्याला कारण काय, की जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानाकडे नेणं एक वेळ सोपं आहे, पण ज्यांना कळतायत, पठत मूर्ख थोडक्यात, असे जे आहेत, तर त्यांना जर का अहंकार झाला, थोडा कुठेतरी ज्ञानाचं ग्लिम्स मिळाली ब्रह्माची म्हणूया, आणखीन माझ्यासारखी मीच म्हणून जर का मी बसले, तर तो अहंकार मला ब्रह्मराक्षस बनवेल, अधिक रसातळाला घेऊन जाईल. म्हणून हे सत्वगुणाचं देखील बंधन असतं. आणखीन ह्या तिन्हीत न सुटून, आधी अर्थात सत्वगुण स्वीकारायला लागतं, तो स्वीकारल्याशिवाय पुढे आपण जाऊच शकत नाही. विवेक जो आहे आपल्याला ते करतं. आणखीन विमोचयती जे आहे, तो बंधातनं सुटण्यासाठी आपल्याला त्या गाठी सोडवत जायला लागतं, आणि त्या गाठी मनच सोडवतं. मन जशा गाठी मारतं तसं त्या गाठी सोडवण्याचं काम पण तेच करतं. गाढवांची कथा सांगितली ना, की त्यांचे जे राखणदार होते तेच बांधतात आणि तेच सोडवतात ना. आपण तिथे तेवढंच घेऊया, आता भ्रम सोडून देऊया, पण बांधणारा जो असतो तोच सोडवत असतो. मन बांधताय, मनच सोडवताय, म्हणून मनाला त्या बाजूला आपण वळवणं हे आपलं काम आहे. मन सोडवेल म्हणून बसायचं नाही, तर त्या मनाचे व्यापार आपण शोधायचे. मन जेव्हा काहीही संकल्प करत असतं, तो संकल्प कुठच्या गुणातून आलेला आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, आपण ओळखायचं आहे ते, आणि त्याला सत्व संकल्पाकडे जास्त न्यायचं आहे, त्याच्यावरती नजर ठेवायचे, त्याला वळवायचं आपल्याला हवं तसं. पण त्यासाठी वैराग्याची आवश्यकता असते. विषयात जेव्हा आपण गुंततो, तर त्यावेळी ते वैराग्य कमी पडतं, आणि मग मन देहाला आपल्या विषयाकडे घेऊन जायला लागतं. तसं उपयोग नाहीये. म्हणून जेव्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना ह्या सगळ्याच्या साह्याने वैराग्य उत्पन्न होतं, आणि ते मग जीवाला बंधनातनं सोडवतं. तस्मात मन कारणमस्य जंतोर्बंधस्य मोक्षस्य च वा विधाने बंधस्य हेतुर्मलिनम रजो गुणैर मोक्षस्य शुद्धम विरजस्तमस्कम. म्हणजे म्हणून, तस्मात म्हणजे म्हणून, मन जे आहे ते जंतोर बंधा, जंतू म्हणजे जो जन्मलेला आहे, तर तो जंतू आपल्या नेहमीच्या मराठीतला जंतू हा नाही, आपण सगळे जंतू आहोत. तर हा जो आहे जीव जो आहे, तर त्याच्या बंधाचं आणि मोक्षाचं मनच कारण आहे. बंधाचं कारण काय आहे, तर मलिन सत्व किंवा रजो गुण आणखीन तमो गुण ज्याच्यात आहेत असं चित्त. आणखीन मोक्षाचं काय आहे,
विरज्य तमस्कम, तमोगुण विरहित. रजोगुण आणि विरज तम, रज आणखीन तम ह्यांनी ह्यांना ज्यांनी टाकून दिलेलं आहे, जे सत्व आहे, शुद्ध आहे, असं मन मोक्षाला कारणीभूत आहे. आपण जे इतका वेळ म्हटलं तेच सगळं इथे आलेलं आहे की मोक्ष सत्वगुणाच्या मुळे मिळेल, आणखीन रजोगुण आणि तमोगुण बंधनात टाकेल. रजोगुण काय करतो? सगळ्या जगाच्या बद्दल मी माझं ह्याच्यात अडकवतो, विषयांच्या पाठी धावायला लावतो. तमोगुण काय करतो? आळशीपणा, कंटाळा आला, कुठे पहाटे उठायचं, कुठे आता कशाला हवाय अभ्यास, जरा झोप काढू, तमोगुण. किंवा प्रमाद करतं, चुका करतं, चुकीचे अर्थ लावू शकतं, तमोगुणी उपासना करू शकतं. हे सगळं जे आहे रजोगुण आणि तमोगुण, त्याच्यासाठी कुठले काय गुण आहेत पाहायचं असलं तर त्यासोबतातले मला वाटतं दुसऱ्या दशकात आहेत, तिन्ही गुणांचं छान वर्णन तिथे दिलेलं आहे. आपलं आपण परीक्षा करू शकतो की आपला हा गुण कुठच्या याच्यातून आलेला, आपलं ही ऍक्शन जी आहे ही कुठच्या गुणातून आलेली आहे, मग आपल्याला काय करायला हवं आहे, सत्वगुण कसा वाढवायचा आहे. गीतेत आपल्याला सांगितलेलं आहे, युक्त आहार विहार, युक्त चेष्ट सांगितलेलं आहे ना, युक्त चेष्टस्य कर्मसु वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला, सांगितलंय सगळ्यांनी. हो, फक्त आपण पाठ करतो फक्त आणि सोडून देतो, ऐकतो आणि सोडून देतो, स्वतःला लावायचं आपण विसरतो. जर का स्वतःला सतत लावत राहिलो तर वेळ लागत नाही. मग याची दही याची डोळा बंधमुक्त होणं अगदी शक्य असतं. बहुनाम जन्मनाम अंते जे आहे ज्ञानवान माम प्रपद्यते, तर ते हा जन्म शेवटचा आहे असं का नाही आपण म्हणायचं. मला आणखीन जन्म आहेतच असं का धरून चालायचं. असं जेव्हा आपण धरून चालतो तेव्हा आपण आणखीन जन्माची व्यवस्थाच करत असतो एक परीने. त्याच्यापेक्षा हा जन्म माझा शेवटचा आहे म्हणून जर का आपण प्रयत्न केले, हे सतत मनावरती जर का आपण लक्ष ठेवलं, त्या मनाला वळवत गेलो, तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणून तस्मात मनः कारणम अस्य जंतोः बंधस्य मोक्षस्य च. बंधाला आणि मोक्षालाही मनच कारण आहे. बंध कशामुळे? तर मलिन म्हणजे सत्वामध्ये जेव्हा रज आणि तमो मिसळलेले असतात तर तो बंधाला कारण आहे. आणखीन शुद्ध सत्वगुण म्हणजे जिथे रज आणि तम दबलेल्या स्थितीत आहेत, सत्वगुणच वर आहे, म्हणजे ज्ञानाची जिथे इच्छा आहे, जो ज्ञान प्राप्ती करून घेतोय त्याच्यातनं आपोआपच त्याला आनंद मिळत असतो, तो सत्वगुण आहे. आणखीन तो आपल्याला मोक्षाच्या दिशेने नेतो. विवेक वैराग्य गुणातिरेकात शुद्धत्व मासाध्य मनोविमुक्त्यै भवत्यतो बुद्धिमतो मुमुक्षोस्ताभ्याम दृढाभ्याम भवितव्यमग्रे. विवेक वैराग्य हे जे दोन गुण आहेत त्यांचा अतिरेक म्हणजे प्रकर्षाने जेव्हा ते वाढतात तर तेव्हा काय होतं? शुद्ध होतं चित्त. विवेक आणखीन वैराग्य. वैराग्य म्हटल्यानंतर आपण विषयांच्या तावडीतून सुटतो आणि विषयांच्या तावडीतून सुटून परमार्थाच्याकडे आपण वळू शकतो. जेव्हा वैराग्य येतं तेव्हा. नुसतंच वैराग्य असलं तर त्याला एकांड पिसे म्हणून समर्थ म्हणतात. नुसतं वैराग्य, त्याला दिशा दिलेली नाहीये. विषयांबद्दल अनासक्ती उत्पन्न झाली, पण मग त्याचं काय करायचं? तर त्या अनासक्तीचाच अहंकार होऊन बसतो आणि मग मला अमुक नको तमुक नको, घरातल्या लोकांवरती पण ती सक्ती सगळ्या बाजूनी स्वतःला आणि इतरांना दुःखदायक होत. नुसतं वैराग्य, म्हणून त्याला बरोबर इथे विवेक पण म्हटलंय. विवेक आणि वैराग्य हे दोन्हीही जेव्हा तीव्र होतं तर त्यावेळी
मन मोक्षाला योग्य होतं म्हणून म्हटलंय. शुद्धत्व आसाद्य मनोविमुक्त. मन तेव्हा शुद्ध होऊन जातं आणि मोक्षाला योग्य होतं. कारण शुद्ध तत्वात जर का मिसळायचं असलं तर तिथे शुद्ध तत्वच पाहिजे. अशुद्ध तत्व त्याच्यात पूर्ण मिसळू शकणार नाहीये. स्वतःची अशुद्धता बरोबर ठेवली तर कसं काय मिसळेल? जर का फुग्यातल्या हवेला बाहेरच्या हवेत मिसळायचं असलं तर त्या फुग्याचं जे आच्छादन आहे, आवरण आहे, बंधन आहे, ते टाकायला हवं ना, तो फोडायला हवा ना, तर ती हवा बाहेरच्या हवेत मिसळू शकेल. पण जोपर्यंत ती फुग्यातच बंदिस्त आहे, त्या आवरणात आहे, त्या बंधनात आहे, तोपर्यंत ती जाणार नाही. सगळ्या बाबतीत आहे हे. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिसळलं जातं. अशुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिसळलं तर त्याची अशुद्धता सगळीकडे आपल्याला जाणवते. ते शुद्ध राहत नाही. म्हणजे दृष्टांत एकदेशी असतो हे लक्षात घ्यायचं. आपलं अशुद्ध मन शुद्ध ब्रह्मतत्वात आधी मिसळणारच नाही. आणि मिसळलं समजा तरी ब्रह्म अशुद्ध होणार नाही, कारण ते मिसळून घेतच नाही. अशुद्धतेचं जे आवरण असतं ते तसंच राहतं, मन मिसळू शकणार नाही. म्हणजे जीव मिसळू शकणार नाही. म्हणून इथे जे म्हटलेलं आहे की विवेक वैराग्य ह्या गुणांचा अतिरेक म्हणजे तीव्र तीव्र मुमुक्षुत्व यायला पाहिजे. नुसतं मुमुक्षुत्व नाही तर त्याच्याबरोबर विवेक वैराग्य पण पाहिजे, समाधी षटक पाहिजे. असं जेव्हा असतं तर तेव्हा ते मन मोक्षाला योग्य होतं. तरीच होईजे ज्ञाना अधिकार पात्र म्हणून माऊली म्हणतात. हा अधिकार मिळवण्याचं काम जे आहे ते आपल्याला करायचं असतं, हे लक्षात घ्या. म्हणून पहिल्यांदा हे दोन गुण तीव्र झाले पाहिजेत. मुमुक्षुनी भवत्यतो बुद्धिमतो मुमुक्षो ताभ्याम दृढाभ्याम भवितम. आधी ते दोन जे आहेत विवेक आणि वैराग्य ते तीव्र व्हायला पाहिजे. ते तीव्र झाले तर तीव्र मुमुक्षुत्व येईल. मग जमलं तर करू हे जाईल, मला करायचंच आहे हे येईल. तीव्र मुमुक्षुत्व आलं तर तोपर्यंत बघू, जमलं तर. आत्ता वेळ आहे, वाचूया थोडं, नामस्मरण करूया जमलं तर. हे असं नाही होणार, ते चालूच राहणार. नामस्मरण एक क्षणभर देखील नाम विसरलं जाणार. तुकाराम महाराजांची कथा माहिती असेल की पूर्वीच्या काळी बघा, बहिर्दशेला बाहेर जात असत जंगलात. आणखीन कोणीतरी तुकाराम महाराजांना तिथे गेलेलं असताना नामस्मरण करताना ऐकलं आणि त्यांच्यावरती सगळे संतापले की अशुद्ध स्थितीत तू देवाचं नाव कसं घेतोस. तिथे तुकाराम महाराज म्हणतात की माझी मज झाली अनावर वाचा. तिथे समर्थांनी नामस्मरण समासात सांगितलेलं आहे की देहाच्या स्थितीचा नामाला कुठलाही बंध नाही. याचा अर्थ असा नाही की मुद्दाम त्यावेळी करावं, पण जेव्हा ते चालू राहतं आतमध्ये, माझी मज झाली अनावर वाचा. काय अनावर होते? त्याच्यावरती अखंड ते संस्कार असतात. अखंड ते नामस्मरणाचे, अखंड त्या विचाराचे संस्कार जेव्हा असतात तर तेव्हा देहाचं काय चाललंय ह्याच्याकडे लक्ष राहत नाही. देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसकान मोडे मानसींची. हे होतं की देह आपल्या पद्धतीने काम करत राहतो, जे करायचं ते करतो, पण मनाची बैठक मोडत नाही. मन जिथे असायचं तिथे राहतं. जेव्हा विवेक वैराग्य समाधी षटक वगैरे तीव्र होतात, मुमुक्षुत्व तीव्र होतं, तेव्हा हे घडू शकतं. तेव्हा मन अशा पद्धतीने आपल्याला बंधनातनं मोकळं करतं. मनोनाम महाव्याघ्रो विषयारण्य भूमिषु चरत्यत्र न गच्छन्तु साधवो ये मुमुक्षवः. मनाला इथे मोठा वाघ म्हटलाय, महाव्याघ्र. तो कुठे हिंडतोय? अरण्यात हिंडत असतो. पण अरण्य कसलं? विषयारण्य भूमिषु.
विषयरूपी अरण्यात मनोरूपी मोठा वाघ हिंडतोय. याच्यासाठी काय करायचं? चरत्यत्र न गच्छन्तु साधवो ये मुमुक्षुवा. म्हणून जे साधू आहेत, मुमुक्षु आहेत, साधू म्हणजे उत्तम काम करणारे, असं आपण साध्याच्या मागे असलेले, साध्य जे घेऊन बसलेले आहेत, असे जे साधू आहेत, तर त्यांनी, उत्तम मुमुक्षु जे आहेत, त्यांनी या अरण्यात जाऊच नाही. कुठलं अरण्य? विषय अरण्य. कारण तिथे हा मोठा वाघ हिंडतोय. आता विषयात हिंडणारा वाघ म्हणजे काय आहे? विषयाच्या अरण्यात हिंडणारा वाघ म्हणजे जे मन विषयांच्या नादी लागलेलं आहे, त्याला महाव्याघ्र म्हटलेलं आहे. महाव्याघ्र कधी होतो तो? तर विषयाच्या अरण्यात जेव्हा तो हिंडत राहतो, त्यावेळे तो महाव्याघ्र म्हणून म्हटलेला आहे. तो खाऊन टाकतो, आपल्याला बंधनात टाकतो. म्हणून जे मुमुक्षु आहेत, त्या मुमुक्षूंनी ह्या अरण्यात जाऊ नये. ह्याचा अर्थ मनाला विषयात गुंतून देऊ नये. विषय तो त्यांचा झाला नारायण, असं झालं पाहिजे. मग तो विषय बांधायला नाही तर मोक्षाला होतो. विषय नारायण होतो म्हणजे काय आहे? सगळीकडे जेव्हा आपण त्या नारायणाला बघायला लागतो, नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी. पुढे समर्थ म्हणतात, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. म्हणजे तिथे समर्थांनी वेगळा अँगल घेतलेला आहे की कोणाबद्दल द्वेष ठेवू नये, सगळ्यांना मदत करावी वगैरे. पण त्याच्या आधीच जे आहे ते आपल्याला इथे लागू पडत आहे की नारायण असे विषय. किंवा समर्थच म्हणतात की नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे वीण नाही. शिष्य विचारतो की देव आपल्या हृदयात असतो म्हणून म्हणताय, पण देहे टाकीता देव कोठे राहतो? परी मागुता ठाव कोठे पाहतो? देह पडल्यानंतर हा जो देव आहे, जो आपल्या हृदयात राहतोय, शरीरात राहतोय, तर तो मग जातो कुठे? पुढे त्याला आश्रय कुठे मिळतो? त्याच्यावरती समर्थांनी हे उत्तर दिलेलं आहे की तो प्रश्न येतोच कुठे? नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठाव या राघवे वीण नाही. अरे तो सगळीकडे व्यापून आहे, केवळ देहात आहे असं नाहीये. आपल्याला देहातला कळतो, पण समोर जो आहे, अचेतन गोष्टीत आहे, तो आपल्याला कळत नाही. पण त्याला तिथे बघायला शिकायचं. आणि मग असे प्रश्न येणार नाही. मन जे आहे, तर त्या मनाला अशा पद्धतीने जर का जेथे जातो तेथे तू माझा सांगाती म्हणजे काय आहे? चालविषयी हत्ती धरून या म्हणजे काय आहे? काय तो खरोखरी हाताला धरून नेतो का आपल्याला? नाही. आपलं मनच अशा वेळेस आपल्याला गाईड करत असतं. जेव्हा ते शुद्ध होतं, तर तेव्हा ते योग्य अयोग्य आपल्याला सांगत असतं. त्याचे निर्णय त्यावेळी बरोबर असतात आणि ते आपल्याला गाईड करतं, आपल्याला योग्य मार्गावरतीच नेतं. आणि मग जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती कुठेही गेला तरी सगळ्या सृष्टीमध्ये तो व्यापून आहे. झाडातनं तोच बोलतोय, गवतातनं तोच सांगतोय. नुसतं हे काय, अचेतनात देखील तोच आहे. जडाजडी अंशी रहाटे जे सरसी ते चेतना का तुझं लटिके नाही. म्हणून म्हणतात माऊली की जड आणि अजड, जड आणि अचेतन म्हणजे चेतन, सॉरी, चेतन अचेतन वगैरे हे जे भेद आहेत हे आपल्याला वाटतायत, पण वास्तविक पाहिलं तर नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे वीण नाही. सगळ्यामध्ये तीच चैतन्य, तेच चेतना वावरते आहे. हे जर का मनाला कळलं तर तो विषय रूप अरण्यात जाणार आणि त्या मनाचं वाघाच्या ऐवजी मांजर होऊन जाईल. वाघ जो आहे त्याचं व्याघ्रत्व म्हणूया, त्याची क्रूरता जी आहे ती अडकवण्याचं, खाऊन टाकण्याचं कशात आहे?
तर विषयांमध्ये आपण जेव्हा रमतो तेव्हा तो मनोरूपी वाघ आपल्याला खातो. पण जेव्हा त्याच्यातून बाहेर पडतो, ज्ञान भक्ती ह्या मागे लागतो, तर तेव्हा आपण मग त्या अरण्यात प्रवेशच करत नाही, त्या वाघाला सामोरेच जात नाही आपण. कारण तो वाघाचं वाघ पण संपलेलं असतं तिथे. तो आपल्याला जेथे जातो तेथे तू माझ्या संगातीप्रमाणे घेऊन जात असतो. मग तो आपला गाईड होतो. म्हणून मनाचं हे जे सगळं महत्व आहे ते इथे आपल्याला या सगळ्या श्लोकातनं आचार्यांनी परत परत पटवून दिलेलं आहे. मन प्रसूते विषयान शेषान स्थूलात्मना सूक्ष्मतयाच भोगतो शरीर वर्णाश्रम जाती भेदान गुणक्रिया हेतु फलानी नित्यम. मन काय करतं, तर सगळ्या विषयांना, जीव, सगळ्या जगाला मन उत्पन्न करत असतं. आपण मला वाटतं ह्याचा बऱ्यापैकी विचार गेल्या वेळेस केलेला होता, की मनच ह्या सगळ्या वस्तू बनत असतं. प्रसूदे म्हणजे निर्माण करतं. विषयान शेषान, विषयान अशेषान म्हणजे यच्च यावत सगळे विषय, स्थूलात्मना सूक्ष्मतया च भोगतो. स्थूल रूप जागृतीत आपल्याला कळतात, सूक्ष्म रूप स्वप्नात आपल्याला दिसतात. म्हणजे जागृती स्वप्नी पांडुरंग हे जे तुकाराम महाराज म्हणतात, तर तो पांडुरंग कधी येईल, तर जेव्हा आपण सगळीकडे त्या तत्वाला बघायला लागतो, त्यावेळी आपल्याला जागृती स्वप्नी पांडुरंग होईल. आणि मग जागृती आणखी स्वप्नी जे विषय भोग दिसत आहेत स्थूल आणि सूक्ष्म, तर त्याच्यामध्ये आपण रमणार नाही. हे भेद उत्पन्न केलेले आहेत ते मनानेच केलेले आहेत, पण मनच उत्पन्न करून त्याच्यात रमत असतं. जसं आपण पाण्यावरच्या शेवाळाचं उदाहरण पाहिलंय, ढगांना सूर्य आणि ढग यांचं उदाहरण पाहिलंय. तेच आहे इथेही, की मनच हे सगळं उत्पन्न करतं, आणखीन त्याच्यात अडकतं. मन उत्पन्न करताय, हे जसे विषय उत्पन्न करतायत तसेच ते शरीर पण, म्हणजे चारी शरीर आपली मनच उत्पन्न करतं. चारी शरीर म्हणजे आपल्याला स्थूल सूक्ष्म आता माहिती आहे, कारणाचा अंदाज आहे. महाकारण म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत जातं, म्हणजे ज्ञानाकडे जायला देखील मनच उपयोगी आहे. मनच सगळं निर्माण करताय. वर्ण, आश्रम, जाती, गुण, कर्म, कर्माचं मला फळ काय मिळणार, ह्या सगळ्या गोष्टींना मन उत्पन्न करताय. सगळ्या गोष्टी मनच बनताय स्वतः. आणखीन हे मन बनत असल्यामुळे आपण त्याच्यात अडकतोय, हे विसरायचं नाहीये. जसं स्वप्नाचं उदाहरण नेहमी याच्यासाठी दिलं जातं, ते पुन्हा पुन्हा आचार्य देत आहेत. याच्या आधीही आपण ते उदाहरण पाहिलेलं आहे, की स्वप्नामध्ये मनच सगळ्या पदार्थ बनतं आणि मनच जीवरूपाने त्याचा उपभोग घेतं. कारण मी पण स्वप्नात असते, आणखीन स्वप्नात मी त्या स्वप्नातल्या पदार्थांचा उपभोग घेत असते. आले कुठनं, झोपलेली आहे मी अंथरुणावरती, पण स्वप्नात मग मी कुठनं जाते, मन निर्माण करताय. मनच सगळं भासवताय, मनच तो भ्रम निर्माण करताय. तसंच ते मनच जागृतीतला पण भ्रम निर्माण करतं. आता विचाराल की मग मन कसं निर्माण झालं, जागृतीत काय आणि याच्यात काय. वाया मन हे नाव एरवी हे कल्पनाची सावय विसरू नये. मुळात कल्पना जी झाली, मुळी कल्पना 2 रुपयाची झाली. एक विषय आणखीन एक परमात्मा. विवेकाने ती परमात्म्याकडे वळवावी, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. मुळात कल्पना जी निर्माण झाली ती कुठे निर्माण झाली, परब्रह्मावरती कल्पना तरंग उठला. तिथे समष्टी बुद्धी किंवा समष्टी मन म्हणूया, चित्त, अंतःकरण हे निर्माण झालेले आहे आणि त्याचाच अंश आपल्यामध्ये. म्हणून ते कुठनं आलं विचारू नये. काही काही गृहीत कृत्य असतात. आपल्याला बघायचं आहे काय, तर अडकलोय हे फॅक्ट आहे. सुटायचं आहे ही इच्छा आहे.
मग त्याच्यासाठी काय करायला लागतं? काहीतरी सुरी तरी आणायला लागते, गाठी तरी सोडवायला लागतात, काहीतरी करायला लागतं ना, उपाय करायला लागतो ना. मग तो उपाय नंतर आपण काय करतो? त्या सुरीने समजा ती गाठ कापली, कात्रीने गाठ कापली, पार्सल येतं आमच्या इथे. आंब्याचं परवा पेटी आली, त्या पेटीला बांधलेलं होतं, ते प्लास्टिकचं जाड असं हे होतं, ते तुटणं शक्य नव्हतं. मग मी एक कात्री आणली आणि त्याने ते कापलं. कापल्यानंतर मला ती पेटी उघडता आली. मग मी ती कात्री काय केली? ठेवली का आतले आंबे काढले? तसं असतं की मनाचा हा सगळा जो विचार आहे ना, साध्य होता साधनाचा ठाव नाही, हा विचार शास्त्रकारांनी बसवून दिलेला आहे. हे सगळे जे आपण का शिकत असतो ना, हे शास्त्रकारांनी आपल्या सोयीसाठी बसवून दिलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही म्हणून समर्थ जे विचारतात ते सत्य. अलात शांती प्रकरण म्हणून एक मांडुक्य कारिकांमध्ये आहे. मांडुक्य उपनिषदावरती शंकराचार्यांचे आजी गुरु गौडपादाचार्य त्यांनी कारिका म्हणजे एक्सप्लेनेटरी श्लोक लिहिलेले आहेत, किंवा त्याला शास्त्र ग्रंथ, पहिला शास्त्र ग्रंथ असं म्हटलं जातं, जो वेदांत शास्त्राचं आपल्याला उत्तम मांडणी करून देणार, युक्ती प्रयुक्ती सांगणार असा जो ग्रंथ आहे, तर तो पहिला ग्रंथ त्या कारिका आहेत मांडुक्य उपनिषदावरती. उपनिषदात सगळ्यात लहान आहे ते उपनिषद, पण त्याच्यावरती 4 प्रकरणं कारिकांची आहेत. त्याच्यात अलात शांती म्हणून एक प्रकरण आहे. अलात म्हणजे मशाल जी असते ना, उदबत्तीसारखं मशाल विझलेली आहे, ती विझलेली आहे पण प्रकाशित असते. ती घेऊन जोरात मी फिरवली, उदबत्ती फिरवली, किंवा आपण पेटलेली मशाल म्हणूया, पेटलेली उदबत्ती फिरवली आपण. आपलं फुलझडी म्हणतात ना, फुलबाजी दिवाळीत फिरवतो आपण, मुलं विशेषतः जोर जोरात अशी गोल 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 फिरवतात. वरती पंखा फिरतोय, तो आता कमी स्पीड आहे म्हणून त्याचं पाती आपल्याला कळताय, पण किती पाती दिसतात? वास्तविक 3 पाती आहेत, पण फिरल्यामुळे भ्रम होतो जास्त पात्यांचा. तसा जेव्हा आपण ती उत्पत्ती म्हणा, फुलबाजी म्हणा, किंवा ती मशाल म्हणा, वेगाने फिरवतो तेव्हा अखंड गोलाकार आपल्याला दिसतो. तो आहे का वास्तविक तिथे? नाहीये. वास्तविक एक बिंदू आहे प्रकाशाचा, पण वेगाच्या मुळे ते सॉलिड आहे, पूर्ण रिंग आहे, पूर्ण गोल आहे असं आपल्याला वाटतं. तसं सृष्टीचं आणि मनाचं आहे, वास्तविक नाहीये. पण कुठेतरी ती कल्पना उत्पन्न झाली, आणखीन त्या कल्पनेची सृष्टी झाली म्हणून समर्थ सांगतात. सृष्टी जी आहे ती अशी निर्माण झालेली आहे, कल्पनेतून निर्माण झालेली आहे. आपण तेवढा विचार नको करायला, कारण तो आपल्याला पचनी पडणं जरा जड जातं. असं कसं असेल? मला अनुभव येतोय कारण मी त्याला सत्य मानते, म्हणून तसा मला अनुभव येतोय, माझ्यावरती परिणाम होतोय. हळूहळू ही दिसते तशी नाहीये, नाशिवंत आहे, हा आपण विचार स्वीकारायला लागतो. हा स्वीकारला की मग पुढे आणखीन जाता येतं, की जे दिसतंय ते फक्त ब्रह्म आहे, इथपर्यंत मग आपण जाऊन पोहोचू शकतो. तो अनुभव आहे, ती साधना नाहीये. साधना जी आहे ती, हे सगळं जे आहे हे माया मात्र मिदम सर्वम अद्वैतम परमार्थतः म्हणून कारिकाच सांगते आपल्याला. हे जे सगळं आहे हे जसं दिसतं तसं नाहीये, हे लक्षात घ्या. मनच हे सगळं बनलेलं आहे. मन प्रसूते विषयान शेषान स्थूलात मना सूक्ष्मतयाच भोगतो. भोगण्यासाठी, स्वतःच भोगत्यासाठी हे सगळं मनच निर्माण करत असतं. त्याच्याशिवाय दुसरं काहीही अस्तित्वातच नाहीये. जसा परवा दृष्टीसृष्टीवाद सांगितला, की जोपर्यंत मला तो पदार्थ दिसत नाही तोपर्यंत त्याला अस्तित्व नाहीये, त्याच्याबद्दल विचार नाही करायचा. हे जर का लक्षात घेतलं तर वैराग्य येतं, विवेक येतो,
साधना उत्तम होते. फक्त तेवढं आपल्याला वैराग्य जरा स्वीकारायला लागतं. इतर विषयांचा विचार मनात आला तर हे जमत नाही आपल्याला. पण हा जो जीव जो आहे, तर सगळे जे त्याच्याबद्दलचे भेद आहेत, वेगवेगळी शरीर आहेत असं वाटतं आपल्याला, जाती, गुण, आश्रम, वर्ण, हे सगळे जे आहेत, तर ते उत्पन्न कोण करत? मनच बनताय सगळं. फल कोण देत? मनच उत्पन्न करताय. मनाने ठरवलं की अमुक कर्माला अमुक फळ मिळणार, झालं तसं मिळणार. ते कल्पतरूच्या खालती एक माणूस बसलेला असतो, गोष्ट माहितीये ना? की एक वाटसरू असतो, त्याला माहित नसतं कल्पतरू आहे. वाटसरू असतो, आणखीन रस्त्याने चाललेला असतो, ऊन असतं, एक झाड दिसतं, बसतो खाली. पाणी मिळालं तर किती बरं होईल ह्या उन्हात. समोर पाण्याचं भांड येतं, त्याला आश्चर्य वाटतं की कोण देत आहे. पाणी पितो, बरं वाटतं. जरा इथे जेवायला पण मिळालं असतं तर किती बरं होईल. ताट समोर येतं, तो जरा घाबरतो की मी इच्छा केल्याबरोबर आला, हे काय आहे, कोण आहे इथे? भूत तर नाही ना? बहुतेक भूतच आहे. भूत निर्माण होतं. ते मला खाणार तर नाही ना? खाऊन टाकतं, संपलं. म्हणजे तो कल्पतरूच्या खाली असतो तसा आहे. आपण काय करतो, समर्थ सांगतात तसं की उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची राहे. आपण मनात जे आणतो तर तेच होतं. कल्पतरूच्या खाली आपण आहोत, आणि आपण जर का मी दुःखी, मला कसा त्रास होतोय, काय हे असं जर का म्हणत राहिलो तर तेच पदरी येणार. म्हणून पॉझिटिव्ह विचार हल्ली जे म्हणतात ना, आपल्याकडे तेच सांगितलेलं आहे. हा विचार ठेवावा. हे सगळं मनाने बनवलेलं आहे, हे पक्क अगदी लक्षात घ्यावं. सगळे विषय देह माझ्यासह, म्हणजे सगळं हे मनकल्पित आहे, मनानेच बनवलेलं आहे. म्हणून त्या मनाला हळूहळू 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 वश करून घ्यावं आणि योग्य मार्गाला वळवावं. त्याच्याशिवाय आपण याच्यातनं सुटणार नाही. मनाचं अजून बहुतेक पुढल्या वेळपर्यंत चालणार आहे असं दिसतंय मला. कारण 185 पर्यंत बहुतेक मनोमय, हो 185 पर्यंत मनोमय कोश आहे. नंतर बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश सुरू होईल. आज आता इथे थांबूया. आपले 179 पर्यंत झालेले आहेत आज. हरिओम. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न आहेत? नमस्कार ताई. नमस्कार. मन मूळ मायेत स्थित होत असं आमचं म्हटलं, तर त्याचे कसे म्हणजे एक साक्षीत्व आणि अजून कशा रूपात ते दिसू शकतं? नाही, मला कळला नाही प्रश्न, सॉरी. म्हणजे मूळ मन म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की मन बुद्धी हे अंतःकरणाचेच भाग आहेत, तसं हो, मूळ माया जर आपल्याला अभ्यास म्हणजे समर्थांनी सांगितलं, मनाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं, मनोमय कोशातून, तर साक्षीत्व हा जो मूळ मायेचा गुण आहे, किंवा गुण म्हणण्यापेक्षा तिचं स्वरूप आहे, तसं जर शुद्ध मन म्हणजे आपण जे साक्षीत्वानं बघू ती म्हणजे मूळ माया झाली का? साक्षीत्व हा नाहीये मूळ मायेचा. साक्षीत्व करायला तिथे काही आहे का गोष्ट? मूळ माया जेव्हा निर्माण होतं, मूळ माया ही केवळ कल्पना आहे काय की मी आहे.
ही जी कल्पना आहे परब्रह्मावरती, ते जी जाणीव उठली त्याला मूळ माया असं नाव आहे. मग मूळ माया साक्षीत्व कोणाचं करेल? तिथे काही नाहीच आहे. मूळ माया तयार झाल्यानंतर ईश्वर झालेला आहे. आणखी ईश्वरांनी मग बहुश्याम प्रजायेय म्हणून सृष्टी निर्माण केलेली आहे. सृष्टी व्हावी अशी उठली इच्छा मनी, अशी ईश्वरांनी नंतर केलेलं आहे. मग हे व्यष्टीच्या बाबतीत कसं आपण साधर्म्य साधायचं यातून? व्यष्टीच्या बाबतीत आता ही मूळ माया कधी निर्माण होते? आपल्याला बरंच मागे जायला हवं की प्रलय झालेला आहे. प्रलयानंतर जेव्हा जीवांचे भोगाचे काळ समीप येतो, म्हणजे प्रारब्ध प्रत्येकाचं असतं, प्रारब्धाच्या ह्याच्यातला जेव्हा ते मॅच्युअर होतं असं म्हणूया, फळ द्यायला ते तयार होतं, अनुकूल परिस्थिती निर्माण होते सगळ्या जीवांच्या बद्दल, एकाच जीवाचं नाही, तर त्यावेळे हा तरंग उठतो, ही हालचाल होते. शक्तिरूपी हालचाल म्हणूया, मायारूपी हालचाल म्हणूया, पण ही हालचाल होते परब्रह्मावरती. आणि हा अध्यारोप आहे हे विसरू नये. अध्यारोप म्हणजे वास्तविक ब्रह्म जसं आहे तसं आहे, पण आपल्याला सृष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं म्हणून त्याच्यावरती हालचाल होते आणि त्याला माया असं नाव दिलेलं आहे. माया म्हणजे मी नाहीये, जी नाहीये असं ती स्वतःच सांगते की मी नाहीये, माया जी नाही ती. तर अशी कल्पना म्हणजे मी आहे अशी तिथे कल्पना निर्माण झाली. ह्या कल्पनेला वास्तव स्वरूप आहे का? नाहीये. कल्पना आहे की जाणीव आहे, केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव, ही माया आहे. आणि त्या मायेसह ब्रह्म ह्याला ईश्वर म्हणतात. आणि ईश्वर पुढे सृष्टी निर्माण करतात. मग माया साक्षीत्व कसं काय करेल? साक्षीत्व जो करतो तो जीव करतो साक्षीत्व. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मन हीच माया समजली तर मग मूळ माया म्हणजे काय मनाच्या बाबतीत किंवा पिंडाच्या बाबतीत, असं विचारायचं होतं. पिंडाच्या बाबतीत मूळ माया नाहीये. पिंडाच्या बाबतीत व्यष्टी अज्ञान हे मूळ मायेचा भाग येतो. तुम्ही कल्पना करा की मूळ माया हे संपूर्ण व्यापक आकाश आहे किंवा हवा आहे, काही म्हणा, व्यापक. आणि एका खोलीत तीच हवा आहे की नाही, तेच आकाश आहे की नाही, दुसरं काही नाहीये, पण ते वेगळं पडल्यासारखं झालं. कशामुळे? खोली तिथे निर्माण झाल्यामुळे, खोली आल्यामुळे तेच आकाश वेगळं पडल्यासारखं झालं. वास्तविक वेगळं पडलंय का? नाही. तशी मूळ माया ही त्या व्यापक आकाशासारखी आहे. आणखीन तिच्यातला एक भाग व्यष्टी अज्ञान म्हणून जीवात आलेला आहे. हा व्यष्टी अज्ञान जो असतो तोच जागृतीमध्ये बुद्धिरूपाने बदलतो, आणखीन सुषुप्तीमध्ये अज्ञान ह्या स्वरूपात असतो. म्हणून जेव्हा आपण जागे होतो ना, तेव्हा फक्त स्वतःची जाणीव असते. बघा, मी आहे एवढी अस्तित्वाची जाणीव असते. त्याच्यानंतर पाठोपाठ तत्काळच मी कोण आहे, मला काय करायचं आहे वगैरे सगळे मनात विचार यायला लागतात. पण तो पहिला क्षण जो असतो तो मूळ मायेचा किंवा शुद्ध अंतःकरणाचा आहे. तिथे साक्षीत्व करायला काही नाहीये, केवळ जाणीव, केवळ अस्तित्वाची जाणीव आहे, त्याला माया म्हणतात. व्यष्टीच्या बाबतीत तिथे आहे ती. कळालं, थँक्यू ताई. आलं का लक्षात? हे जरा म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे, मान्य आहे, पण ती कल्पना आहे हे मुख्य लक्षात घ्यायचं. हो हो. आणि जीवात देखील तीच आहे. आणि प्रत्येक जीव त्यामुळे स्वतःला वेगळं स्वतःला समजायला लागतो, कारण प्रत्येकाचा संस्कार वेगवेगळे असतात. आणि त्या संस्कारात मी वेगळं आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे वगैरे. या जन्मी मी स्त्री आहे, मनुष्य योनीत आहे, मागच्या कुठल्या तरी जन्मात वाघ असेल, गाय असेल, काय माहिती. सगळे संस्कार जे आहेत ते असतातच आपल्यामध्ये.
आणि म्हणून आपलं वागणं जे असतं तर ते त्या संस्कारांना अनुसरून असतं. ह्या जन्मी जे फळ द्यायला पक्व झालेले आहेत तर ते घेऊन आपल्याला तसं शरीर मिळतं. तसं जेव्हा संपूर्ण विश्व फळ द्यायला तयार होतं त्यावेळेस तो संकल्प उठतो, सृष्टी निर्माण होते आणि सृष्टीचा एक भाग म्हणून जीव पण आहे. प्रत्येक जीव जो आहे तो त्या सृष्टीचा एक अंश आहे. अंश हा ब्रह्माचा नसतो, ईश्वराचा अंश असतो, मायेचा अंश असतो. ब्रह्म व्यापून आहे, सर्वत्र सदा सम असं ते व्यापून आहे. शास्त्रकारांनी हे बसवून दिलेली कल्पना आहे ती आपण समजावून घ्यायची, तिचा उपयोग करायचा आणि पुढे जायचं. हो, धन्यवाद ताई. ज्योत्स्नाताई, जर सॉरी. बोला. बोला. मूळ मायेचं अस्तित्व जे आहे ते ब्रह्माशिवाय अस्तित्व, वेगळं अस्तित्व नाहीच आहे ना. मूळ माया म्हणजे वेगळं अस्तित्व नाहीच आहे त्याचं. नाहीच. त्यामुळे मग माझा थोडा गोंधळ इथे असा झाला. मूळ मायेचं अस्तित्व तुम्ही म्हणालात ते ईश्वर, तिथे ईश्वर आणि मूळ माया ह्याचं काहीतरी माझा गोंधळ होतोय. काय आहे, विचार करा की पाणी आहे, समुद्र आहे, समुद्रावरती लाटा उठत असतात. प्रत्येक लाट स्वतःला वेगळं समजते. तोच प्रकार आहे व्यष्टी आणि समष्टी जो आहे तोच प्रकार आहे सगळा. अनेक जीव जे आहेत ते अनेक लाटा आहेत. वास्तविक काय आहे, तरंग घेऊ हाता जलची येई हाता, बरोबर आहे. वास्तविक सगळं ब्रह्मच आहे, पण तो तरंग निर्माण झाल्यासारखा झाला, वेगळा पडल्यासारखा झाला. वास्तविक वेगळा पडलाय का समुद्रापासून? नाही, वास्तविक एकरूपच आहे. पण तरी देखील ही लाट आली, ही फुटली वगैरे आपण म्हणतो. समुद्र फुटतो का? नाही फुटत. तसा तो जाणीव निर्माण झाली ज्याला आपण ईश्वर म्हणतो. आणखीन मग ती जाणीवेसह ब्रह्म, त्याला ते ईश्वर झालं. सॉरी, मी काय, जाणीव निर्माण झाली की माया, आणि त्या जाणीवेसह ब्रह्म म्हणजे ईश्वर. तेवढं आपण एकदा गृहीत कृत्य स्वीकारलं ना की पुढलं मग आपल्याला जाता येतं. हे असं झालं, असं ब्लाइंडली स्वीकारायचं. आलं लक्षात आलं. नाहीतर आपण नुसता केस पडत राहू. हो, गणितात देखील काहीतरी आपल्याला स्वीकारायला लागतं ना नेहमी. थिअरम असतात, आपल्याला काहीतरी उदाहरणार्थ एखादा फॉर्म्युला तो आपल्याला स्वीकारायला लागतो ना सत्य म्हणून. नंतर आपण जातो की नाही त्याच्या साह्याने. तसा हा फॉर्म्युला आहे, हा स्वीकार. आणखीन त्याच्या साह्याने आपलं आयुष्याचं गणित सोडवायचं. त्यामुळे अस्तित्व आहे ते फक्त ब्रह्मालाच अस्तित्व आहे. खरं अस्तित्व, खरोखरी असणेपणा हा ब्रह्मालाच आहे. ब्रह्मच फक्त सत आहे, जे त्रिकालाबाधित म्हणजे सत, कायम आहे ते सत. बाकीचं सगळं प्रतिती मात्र सत्तावान, असं मायेचं एक लक्षण सांगत. ज्ञान निवर्त्य दुसरं लक्षण आहे की तिचं स्वरूप कळलं की ती लाजून जाते, असा ह्याच्यात पंचदशीत वर्णन केलेलं आहे की तिला ओळखलं की ती लाजून जाते. थँक्यू. आणखीन काही प्रश्न आहेत? हम्म. आणखीन काही प्रश्न आहेत का कोणाला? ते 79 वा जो श्लोक आला आहे
ते तुम्ही चित्ताचं स्पंदन गौडपाद आलात शांतीचा संदर्भ जो दिला तुम्ही. हम्म. अं, मला एक विचारायला, शरीर वर्ण आश्रम जाती भेद असे जे इकडे शब्द आलेत, त्याचा अर्थ आपण जीवकृत द्वैत असा आपण घेऊ शकतो का ह्या श्लोकाच्या संदर्भाने? नाही, ते शास्त्रांनी आपल्याला जाती आश्रम वगैरे केल्या, पण मी ह्या जातीचा, मी ह्या वर्णाचा, हे हम्म. जीवकृत आहे. हम्म. जीवकृत म्हणजे एखाद्याला माझं म्हणून नाव देणं, मी म्हणून नाव देणं, हे जीवकृत आलं. त्याच्याबद्दल काहीतरी कल्पना करून ठेवणं, हे जीवकृतत्व येतं. हम्म. वस्तू असते ती ईश्वर निर्मित असते. तिला जेव्हा आपण काहीतरी माझं तुझं वगैरे ह्या पद्धतीने करायला लागतो ना, तर तेव्हा ती जीवकृतत्व होते. शास्त्र पण जीवकृतच आहे ना. शास्त्र ईश्वरकृत आहे असं म्हणूया आपण. जीवकृत आहे वास्तविक, पण ते संवादी आहे. हा, मी जीवकृत द्वैत पेक्षा मला जीवाचे विषय असं म्हणायचं होतं, पण ठीक आहे. हा, कळलं तेच. आणखीन काही प्रश्न आहेत कोणाला? ठीक आहे, नसतील तर मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार जोसाफाई. नमस्कार. हरी. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.